झी 24 तास एक पाऊल पुढे। एकूणच आजपासून शाळा सुरू झाल्या। नवी पुस्तकं, नवा युनिफॉर्म, शाळेची ही सगळी नवलाई नाशिक महापालिकेतल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मात्र अनुभवता आली नाही। याही वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेच नाहीत। नाशिक महापालिकेच्या शिक्षणाचा खेळखंडोबा यंदाही कायम आहे। महापालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस जुन्या फाटक्या गणवेशांमध्येच साजरा झाला। गेल्या 2 वर्षापासून असं घडतंय। एकाच वेळी 2 गणवेश देण्याऐवजी एक ट्रॅकसूट द्यावा अशी मागणी करण्यात आली होती। ट्रॅकसूट सोडाच साधा गणवेशही मिळाला नाही। 1-1.5 वर्षामध्ये तर काहीच नवनिर्माण दिसलेलं नाही। शाळेचे शिक्षण मंडळाची निवडणूक होऊन आता 1 वर्ष होऊन गेलं। मग नेमका कारभार कोणाच्या हातात आहे तेच कळत नाही। नाही मुलांकडे नवे दप्तर, नाही कपडे, तर मग हा घोटाळा नवनिर्माणचा आहे का कोणाचा आहे तोच कळायला मार्ग नाही। गणवेशाबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून आला नसल्यानं विद्यार्थ्यांना गणवेश देता आले नाहीत। आता निम्म शैक्षणिक वर्ष गणवेशाशिवाय जाणारच अशी चिन्ह दिसतायत। अद्याप तो त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून आलेला नाही। तो प्रस्ताव आल्यानंतर महासभेत त्याची मंजुरी झाल्यानंतर निविदा काढण्यात येतील आणि त्यानंतर त्याची मंजुरी स्थायी समितीवरती जाऊन मग वर्क ऑर्डर देऊन त्यानंतर ते जो कालावधी त्यांना दिलेला आहे 2 महिन्याचा त्या कालावधीमध्ये ते गणवेश तयार करून विद्यार्थ्यांना वाटप करतील। शिक्षण मंडळ सदस्यांच्या निवडीला 1 वर्ष उलटून गेलं तरीही कार्यकारिणी गठीत झाली नाही। शासन नियुक्त सदस्यांची अजून नेमणूक झाली नसल्यानं समिती गठीत होत नसल्याची तक्रार सत्ताधारी करतायत। मात्र या सगळ्या राजकारणाच्या साठमारीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मात्र खेळखंडोबा होतोय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।